नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। पाहुयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। नाशिकात पंतप्रधान नरेंद्र मोदीचे नुकतेच आगमन झाले आहे। थोड्याच वेळात नाशिकमध्ये नरेंद्र मोदींचा भव्य रोड शो होणार आहे। नाशिककर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत। यावेळी राज्याचे प्रधान सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पंतप्रधान मंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन नाशिक विमानतळावर स्वागत केले। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे निलगिरी बाग येथे स्वागत केले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार संतोष बांगर विविध कारणांमुळे प्रसिद्धी झोतात असतात। आता संतोष बांगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे। नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भर चौकात फाशी देईन असं वक्तव्य संतोष बांगर यांनी केलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच खरी शिवसेना असून त्यांना बहुसंख्य आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे असा महत्त्वपूर्ण निकाल बुधवारी राहुल नार्वेकर यांनी दिला। या निकालानंतर संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा केला। तेव्हा बांगर प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। संभाजीनगरच्या वाळुंज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून 4 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले आहे। तर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या 4ही मुलांना बाहेर काढून घाटी दवाखान्यात पाठवले आहे। बिस्वजित सुखदेव उपाध्ये कुमार, अफरोज जावेद शेख, अब्रार जावेद शेख असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या 4ही मुलांची नावे आहे। महाराष्ट्रातला बहुप्रतीक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतूचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या उद्घाटन सोहळ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बहिष्कार टाकला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांना ऐनवेळी निमंत्रण दिल्याने ठाकरे गटाकडून नाराजगी व्यक्त केली जात आहे। मुंबईला रायगडमधल्या उरण तालुक्याशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला शिवडी न्हावा शेवा सागरी हेतू आज नागरिकांसाठी खुला होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी ठाकरे गटाला ऐनवेळी निमंत्रण देण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे। बाळासाहेब वाघ असतील तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेले डाग आहे अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। देवेंद्र फडणवीस म्हणजे शूर्पणखा आणि या शूर्पणखेचं नाक कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे। ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते। संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब वाघ असतील तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेले डाग आहे। कधी असं ऐकलं आहे का की कोण आला रे कोण आला, भाजपचा वाघ आला। शिवसेना हीच खरी वाघांची सेना आहे। लातूर जिल्ह्यातील एका तरुणाला लिफ्ट घेणे जीवावर बेतलं आहे। शेताकडून घरी परतण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट घेऊन निघालेल्या तरुणाचे अपघाती निधन झालं आहे। पाठीमागून कारने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकी 40 ते 50 फूट लांब फरफटत गेली। या भीषण अपघातात लिफ्ट घेणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर कारमधील 2 आणि दुचाकीवरील 1 जण गंभीर जखमी झाले आहेत। वेळ अमावस्येच्या दिवशी झालेल्या या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 ची घोषणा करण्यात आली आहे। येत्या 18 जानेवारी ते 25 जानेवारी या महोत्सव पार पडणार आहे। या महोत्सवाचं उद्घाटन सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे 18 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता होणार असून यावेळी भारतातील चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल प्रसिद्ध रेडिओ उद्योजक अमीन सयानी, दिग्दर्शक अभिनेते गौतम घोष आणि प्रसिद्ध नृत्यांगना अभिनेत्री लीला गांधी यांना पीफ डिस्टिंक्शन अवॉर्ड, तर संगीत संयोजक, गायक आणि गीतकार MM किरवानी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार MD बर्मन पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची घोषणा आज महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी दिली। शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात सातारा कनेक्शन समोर आले। मोहोळच्या हल्लेखोरांना पिस्तूल पुरवणारा तरुण कराडमधील असून पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळच्या हल्लेखोरांना पिस्तूल पुरवणाऱ्या कराडमधील तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे।
धनंजय वाडकर असं या तरुणाचं नाव असून तो कराड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। दरम्यान मार्च महिन्यात 14 पिस्तुलांसह 10 जणांना अटक करण्यात आली होती। त्यात धनंजय वाडकर याचाही समावेश होता। बीएडच्या विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या परिसरात मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी विद्यार्थ्यांनी अडवली। शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली। मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील या परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आली। यावेळी विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले। विद्यार्थ्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनामुळे परिसरात काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं। पुण्यातील शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर गेल्या काही दिवसापासून डीएड आणि बीएडचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत। शिक्षण भरतीमध्ये इंग्रजी माध्यमांचं विद्यार्थ्यांचं जे स्वतंत्र आरक्षण आहे ते रद्द करण्यात यावं आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा अशी या आंदोलक विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात लाभार्थींचा गोंधळ पाहायला मिळाला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच आरोग्य किटचे खोके घेण्यासाठी गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले। फडणवीस यांचे भाषण सोडून शेकडो लाभार्थी किट घेण्यासाठी पळाले आणि एकच गोंधळ उडाला। फडणवीस यांनी आवाहन करून देखील लाभार्थी थांबायला तयार नव्हते। कुणी पत्रे उचकवून तर कोणी जाळ्या तोडून आतमध्ये घुसत होते। विशेष म्हणजे काहींनी तर थेट मारामारी देखील केली। नमस्कार, 91 इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत। 91 इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। तसेच 91 इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी www.91indianewsnetwork.com ला भेट द्या।